नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, पीक विमा संबंधी एक अत्यंत महत्त्वाचे असे अपडेट आत्ताच आलेले आहे। कारण दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी राज्य शासनाने पीक विमा संबंधी एक अतिशय महत्त्वाचा जी.आर. काढलेला आहे आणि ही जो जी.आर. आहे तो जो काही न्यायालयीन वाद याचा चालू होता तर त्याच्या अनुषंगाने हा जी.आर. त्यांनी काढलेला आहे। तर बघा, खरीप हंगाम 2020 चा जो काही धाराशिव जिल्हा आहे त्या जिल्ह्याचा वाद हा न्यायालयात गेलेला होता आणि न्यायालयाच्या आदेशाने जे काही 80-84 कोटी रुपये होते तर ते त्यांनी राज्य शासनाकडे दिलेले होते आणि त्यानंतर आता काल राज्य शासनाने 134 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिलेली आहे। आता 134 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिल्यानंतर त्यांचा अजूनही आपण पाहिलं तर 13 म्हणजे उद्या दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल आहे आणि तो निकाल आल्यानंतर नेमकं या संबंधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार का, तर या संबंधी हा महत्त्वाचा असा निर्णय आहे। त्याच्यामुळे उद्या नेमकं या संबंधी स्टे देतात का शेतकऱ्यांना वाटपासाठी पूर्णतः मंजुरी देतात तर हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे। या संबंधी धाराशिव जिल्ह्यातील अनेक जे काही चळवळीतील नेते असतील किंवा शेतकरी हिताचे निर्णय घेणारे जे कोण असतील तर त्यांनी या संबंधी जगताप म्हणून आहेत, त्यांनी न्यायालयीन लढाई लढलेली होती आणि त्या संबंधित जवळजवळ हे पहिले 90-95 कोटी आणि हे 134 कोटी साधारणतः 230 ते 34 कोटी 234 कोटी निधीला मंजुरी भेटणार आहे। आता याच्यामधले आपण पाहिलं तर जिल्हा स्तरावरती हे 134 कोटी रुपये आलेले आहेत, परंतु उद्याचा निकाल लागल्यानंतर त्याला वाटपाला आदेश देतात की या संबंधी अजून स्टे देतात हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे। आणि त्यानंतर तो टोटल धाराशिव जिल्ह्याला खरीप हंगाम 2020 साठी 234 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिलेली होती। 89 ते 90 ते 95 कोटी रुपयांचा निधी त्या ठिकाणी मंजूर केलेला होता, परंतु त्याला देखील स्टे आलेला होता। त्यानंतर काल 11 फेब्रुवारी 2026 रोजी राज्य शासनाने अजून एक जी.आर. काढला आणि धाराशिव जिल्ह्याचा जो काही खरीप हंगाम 2020 आहे त्याचा 134 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिलेली आहे। परंतु याच्यामध्ये एक अशी अडचण होते की ज्या वेळेस निधीला राज्य शासनाने मंजुरी दिलेली असते त्यावेळेस तो जो निधी असतो तो इस्क्रो अकाउंटला जात असतो जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि त्यावरून त्यांनी तो वितरित करायचा असतो, परंतु यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सुद्धा देखील निधी मंजूर केल्यानंतर वितरित करण्याला थोडा उशीर होत आहे। या संबंधी देखील शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारची नाराजी आहे। त्याच्यामुळे दिनांक 13 फेब्रुवारी 2026 म्हणजे उद्या या संबंधी कोर्टाचा निकाल आहे आणि न्यायालय यावरती नेमकं शेतकऱ्यांची बाजू घेते की या संबंधी जो काही त्याच्यामध्ये बाब असतील तर त्याच्यावरती चर्चा केली जाईल आणि त्या संबंधी उद्याच्या निकालाला अतिशय महत्त्व प्राप्त झालेले आहे आणि त्या संबंधी शेतकऱ्यांमध्ये सुद्धा एक प्रकारचं आनंदाचं वातावरण होतं। परंतु दिनांक 13 फेब्रुवारी म्हणजे उद्या या संबंधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे सुटायचा आदेश याचीच वाट शेतकरी बघत आहेत। त्याच्यामुळे अशा प्रकारे शेतकऱ्यांचे पैसे मंजूर असताना देखील अशा प्रकारे न्यायालयीन लढाई लढणे आणि त्याला उशीर लावणे हे देखील एक कंपनीचे पळवाट असू शकते, याची सुद्धा चर्चा शेतकऱ्यांमध्ये होत आहे। त्याच्यामुळे कंपन्यांनी देखील अशा प्रकारची शेतकऱ्यांना पीक विमा भरल्यानंतर त्यांना मिळायच्या वेळेस तोंडाशी आलेला घास अशा प्रकारे त्याला लांबण घालणं हे सुद्धा कंपनीचं कुठेतरी शेतकऱ्यांच्या हिताचे नाही। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे हे भेटलेच पाहिजे आणि त्यासाठी जे कोणी असतील शेतकऱ्यांचे नेते असतील त्यांनी देखील न्यायालयीन लढाई शेतकऱ्यांच्या बाजूने लढलीच पाहिजे। धन्यवाद।